हॅलो स्टुडंट्स, आत्ताच्या पिरियडला आपण इंटरफरन्स ऑफ लाईट ह्याचे सुरुवातीचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स यावरचे MCQ सॉल्व करूयात. या अगोदरच्या पिरियडला आपण त्याचं सिनॉप्सिस अभ्यासलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1, द प्रोसेस ऑफ व्हेक्टर ॲडिशन of individual displacements of the light waves at a point when two or more than two waves arrive at that point is. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स एकाच वेळेस आल्या तर आपण त्याच्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम करतो. यालाच नाव आहे, पहिलं ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे पहा, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दुसरा प्रश्न बघूयात. लेट A1 and A2 बी द ॲम्प्लिट्यूड्स ऑफ द टू लाईट वेव्स and A1 and A2 be their initial phases. Alpha 1 and alpha 2 be their initial phases. The resultant amplitude due to the सुपरपोजिशन ऑफ द टू लाईट वेव्स इज. याचं उत्तर ऑप्शन सी आहे पहा. आपण हे सिनॉप्सिसमध्ये अभ्यासलेलं आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इथं कॅपिटल आरने दाखवलं आहे, किंवा आपण हे कॅपिटल एनं पण दाखवू शकतो. आर इज इक्वल टू √A1² प्लस A2² प्लस 2A1A2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2. अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजे फेज डिफरन्स. पुढचा प्रश्न नंबर 3, द फेनॉमेनन ऑफ नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द टू लाईट वेव्स. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्समुळं लाईट एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन होतं, पण ते नॉन युनिफॉर्म आहे. काही ठिकाणी ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. त्यालाच आपण म्हणतो इंटरफरन्स ऑफ लाईट. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, द फेनॉमेनन ऑफ प्रोड्युसिंग अल्टरनेट पॉईंट्स ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ द टू लाईट वेव्स इज. ही इंटरफरन्सचीच डेफिनेशन आहे पहा. अगोदरच्या प्रश्नात आपण एनर्जीचं रिडिस्ट्रीब्युशन किंवा नॉन युनिफॉर्म रिडिस्ट्रीब्युशन म्हटलं, इथं त्याच्याऐवजी मॅक्झिमा मिनिमा म्हटलं आहे, आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी, दॅट इज इंटरफरन्स ऑफ लाईट. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. बघा काय आहे. If two light waves of same amplitude A traveling through a medium arrive at a point in the same phase, then the resultant amplitude R at that point is. आत्ताच आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड R बरोबर पाहिलं होतं √A1² म्हणजे A², कारण दोन्ही कसे आहेत तिथं सारखेच आहेत पहा. A2² म्हणजे परत A² प्लस 2A1A2 म्हणजे इथं परत काय आलं 2A², आणि परत कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 इन फेजमध्ये असेल तर फेज डिफरन्स 0. कॉस ऑफ 0 1 म्हणजे कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 उत्तर 1 आलं. म्हणजे शिल्लक काय आलं बघा, A² प्लस A² प्लस 2A². ह्या सर्वांची बेरीज केल्यावर येतं आहे √4A², आणि मग स्क्वेअर रूट काढल्यावर उत्तर येतं आहे 2A, आणि मग तसं उत्तर आहे पहा ऑप्शन डी. resultant amplitude R is equal to
2a. कशाच्या आधारे काढलं परत एकदा? आर इज इक्वल टू म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू √a1² प्लस a2² प्लस 2a1 a2 कॉस ऑफ α1 मायनस α2. इथं गिव्हन काय आहे? सेम ॲम्प्लिट्यूड ए, म्हणजे a1² ऐवजी a², a2² ऐवजी परत a² प्लस 2a1 a2 ऐवजी येईल 2a² आणि सेम फेज असं म्हटल्यामुळं इथं फेज रिफरन्स α1 मायनस α2 इज इक्वल टू 0, म्हणून कॉस ऑफ α1 मायनस α2 इज इक्वल टू 1 आलं. अंडररूट जी आपण व्हॅल्यू लिहिली त्याचं सिम्प्लिफिकेशन येतं 4a² इनसाइड द अंडररूट, त्याचं स्क्वेअर रूट काढलं, उत्तर आलं 2a. ऑप्शन डी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. नंबर 6. Next question, number 6. If the two waves each of amplitude A traveling through a medium arrive at a point in opposite phase, then the resultant amplitude R at the point is. आता इथं काय म्हटलंय? आउट ऑफ फेज म्हटलंय पहा. म्हणजे α1 आणि α2 इथं कॉस 0 1 असतो, कॉस 90 0 असतो. इथे कॉस ऑफ α1 मायनस α2 म्हटलं आहे. α1 मायनस α2 इज इक्वल टू 180 डिग्री येतं आणि आउट ऑफ फेज असेल तर, आणि कॉस ऑफ 180 डिग्री इज इक्वल टू -1 असतं. आणि म्हणून रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर इज इक्वल टू अंडर रूट a1² ऐवजी a², a2² ऐवजी परत a² आणि इथं 2a1 a2 याचं उत्तर येतं 2a². आता इथं जे चिन्ह आहे ते कॉस ऑफ α1 मायनस α2 येतं, ते येतं -1, म्हणून इथं उत्तर आलं -1. a² अधिक a² म्हणजे 2a², 2a² वजा 2a² म्हणजे 0, 0चं स्क्वेअर रूट 0, उत्तर आहे ए. लक्षात येतं इथं आपण काय केलं? आउट ऑफ फेज याचा अर्थ अगोदर फेज अँगलच्या भाषेत काढला. आउट ऑफ फेजमध्ये फेज डिफरन्स हा 180 डिग्री असतो, म्हणजेच α1 मायनस α2 इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ 0 1, कॉस ऑफ 90 0, कॉस ऑफ 180 डिग्री -1, आणि त्या अनुषंगानं कॉस ऑफ α1 मायनस α2 इज इक्वल टू -1 येत आहे, आणि म्हणून आर इज इक्वल टू √a² अधिक a² मायनस 2a², उत्तर आलं 0. ऑप्शन ए हे याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, इन फेजमध्ये असेल तर फेज डिफरन्स 0 घ्यायचा, आउट ऑफ फेज असेल तर फेज डिफरन्स 180 डिग्री घ्यायचा. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7. इंटरफरन्स ऑफ लाईट इज द फिजिकल इफेक्ट विच इज प्रोड्यूस्ड ड्यू टू. आता इथं दिलेलं पहिलं आहे सुपरपोजिशन, दुसरं आहे रिफ्लेक्शन, तिसरं आहे रिफ्रॅक्शन आणि हायजेन्स प्रिन्सिपल. त्याचं उत्तर ऑप्शन ए आहे. हा इफेक्ट दिसण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे सुपरपोजिशन ऑफ द लाईट वेव्स. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 8. इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲट ए पॉईंट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू. याचं उत्तर आहे स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. हे आपण अभ्यासलेलं आहे मागच. इंटेन्सिटी आय डिरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. पुढचा प्रश्न नंबर 9. वन इम्पॉर्टंट सिमिलॅरिटी
between sound and light waves is that both, एक एक वाचूयात म्हणजे लक्षात येईल. साऊंड वेव्ज आणि लाईट वेव्जमधलं साधर्म्य काय, सिमिलॅरिटी काय ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला ऑप्शन काय सांगते बघा, कॅन पास थ्रू इवन इन द अब्सेन्स ऑफ एनी मीडियम. नाही, साऊंड वेव्जला मीडियम लागतंच, लाईट वेव्जला मीडियमची आवश्यकता नसते, म्हणजे ही सिमिलॅरिटी नाही. हे आपलं उत्तर नाही. पुढचं उत्तर आहे आर ट्रान्सवर्स वेव्ज. हे पण आपलं उत्तर नाही. त्याचं कारण लाईट वेव्ज ट्रान्सवर्स आहेत, साऊंड वेव्ज ह्या लॉन्जिट्युडनल आहेत. त्या दोघांमध्ये साधर्म्य नाही या बाबतीत. तिसरा मुद्दा बघा, ट्रॅव्हल ॲट सेम स्पीड इन एअर. नाही, हे पण उत्तर नाही आहे. लाईटचा स्पीड हा साऊंडच्या तुलनेत खूप जास्त आहे, तो स्पीड सारखा नाही. मग राहिला काय ऑप्शन डी, कॅन शो इंटरफरन्स इफेक्ट. आणि हे बरोबर आहे. साऊंड जसं आपण आत्ता लाईटमधला इंटरफरन्स अभ्यासत आहोत तसा साऊंडमध्ये पण घडून येतो. म्हणजे दोघातलं साधर्म्य एक आहे की दोन्हीमध्ये इंटरफरन्स हा फिनॉमिना घडून येतो. दिस इज द सिमिलॅरिटी बिटवीन ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. इंटरफरन्स फिनॉमिना कॅन टेक प्लेस. आणि तिथं कोणकोणत्या, पहिल्यांदा ऑल वेव्ज म्हटलं आहे, नंतर ट्रान्सवर्स म्हटलं आहे, नंतर लॉन्जिट्युडनल म्हटलं आहे, नंतर स्टँडिंग म्हटलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. सर्व प्रकारच्या वेव्जमध्ये इंटरफरन्स फिनॉमिना पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 4 इंडिपेंडंट वेव्ज आर एक्सप्रेस्ड ॲज. हे वेव्ह इक्वेशन्स आहेत. तुमचा सेक्शन फर्स्टमधला वेव्ह मोशन हा भाग कदाचित अजून अभ्यासलेला नसेल, त्यावेळेस तुम्हाला हे इक्वेशन्स आणखी चांगल्या प्रकारे कळतील. y1 इज इक्वल टू a1 साईन ओमेगा टी. हे पहिलं इक्वेशन आहे एका वेव्हचं. दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन आहे y2 इज इक्वल टू a2 साईन ऑफ 2 ओमेगा टी. तिसऱ्या वेव्हचं इक्वेशन आहे y3 इज इक्वल टू a3 कॉस ऑफ ओमेगा टी. आणि चौथ्या वेव्हचं इक्वेशन आहे y4 इज इक्वल टू a4 साईन ऑफ ओमेगा टी प्लस π/3. आता ह्या चारपैकी कोणत्याही वेव्ज एकत्र येऊन इंटरफरन्स शक्य होईल का, असं पुढं म्हटलं आहे बघा. द इंटरफरन्स इज पॉसिबल बिटवीन. आता पहिला ऑप्शन दिला, पहिला आणि तिसरा. इथं साईन ओमेगा टी आहे, इथं कॉस ओमेगा टी आहे. नाही, ह्या दोन वेव्जमुळे इंटरफरन्स शक्य होत नाही. दुसरा ऑप्शन आहे फर्स्ट अँड फोर्थ. इथं दोन्ही ठिकाणी साईन फंक्शन असलं तर फेज डिफरन्स हा π/3 आहे. फेज डिफरन्स एकतर पाय, 2π, 4π. फेज डिफरन्स हा म्हणजे इन फेज तर पाहिजे किंवा आउट ऑफ फेज तर पाहिजे, ते नाही आहे. आणि म्हणून बी हे ऑप्शन आपलं उत्तर नाही आहे. सी ह्यामध्ये तिसरा आणि चौथा विचारला आहे. तिसऱ्यामध्ये परत कॉस फंक्शन आहे, साईन फंक्शन आहे, हे नाही आहे. म्हणजे आपण जे इंटरफरन्स घडून येण्यासाठी ज्या कंडिशन्स पाहिल्या होत्या की दोन कोहरंट सोर्सेस पाहिजेत, त्याच्यातला फेज डिफरन्स 0 किंवा कॉन्स्टंट पाहिजेत, ह्या कंडिशन इथं सॅटिस्फाय होत नाहीत. म्हणून ए, बी, सी हे तीनही उत्तर नाहीत. आणि म्हणून इथं उत्तर आहे नॉट पॉसिबल ॲट ऑल. म्हणजे इथं दिलेल्या 4 वेव्हमध्ये इंटरफरन्स घडून येऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्झर्व्ड व्हेन लाईट वेव्ज इंटरफेअर. आता खरं तर एनर्जी इज कन्झर्व्ड असं आहे स्टुडंट्स, पण एनर्जी हा शब्द नाही ऑप्शनमध्ये. पण एक लक्षात ठेवा, आपण हायजेन्स थिअरी, न्यूटन्स थिअरी अभ्यासताना असा एका कन्क्लुजनला आलेलो आहोत की लाईट वेव्ज ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे दोन्ही प्रकारचे बिहेवियर दाखवतं. ते वेव्ह नेचर पण दाखवतं, पार्टिकल नेचर पण दाखवतं. आणि लाईटचं जे पार्टिकल नेचर आहे त्यालाच आपण फोटॉन असं म्हणतो, PHOTON.
आणि एका फोटॉनची एनर्जी बरोबर आहे एच न्यू. हे प्लँक्स क्वांटम थिअरीच्या आधारे हे इक्वेशन आपल्याला पाहता येतं, मिळवता येतं. मग एनर्जी ही कशावर अवलंबून आहे तर फ्रिक्वेन्सीवर. एच हा तर कॉन्स्टंट आहे. एनर्जी कॉन्झर्व होते म्हणजेच काय कॉन्झर्व होत आहे फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. इन द इंटरफरन्स फ्रिक्वेन्सी इज कन्झर्व्ड. पण स्टुडंट इथं कोणत्या इक्वेशनचा आधार घेतला? ई इज इक्वल टू एच न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. न्यू एन यू हा सिम्बॉल आहे, हा ग्रीक अल्फाबेट आहे पहा. ह्याचा उच्चार न्यू असा आहे आणि ते फ्रिक्वेन्सीसाठी वापरणार आहोत. सेक्शन फर्स्टमध्ये हीच फ्रिक्वेन्सी एन ह्या अल्फाबेटनं दाखवतात. पण एन हा ऑलरेडी आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी वापरला आहे किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणून वापरला आहे. आणि म्हणून इथं ग्रीक अल्फाबेट न्यू फ्रिक्वेन्सीसाठी वापरायचा आहे. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे इंटरफरन्समध्ये फ्रिक्वेन्सी कन्झर्व होते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. व्हेन व्ह्यूड इन व्हाईट लाईट सोप बबल शोज कलर्स बिकॉज. आपण साबणाचा जो फेस आहे, बबल आहे म्हणतो सोप बबल, तो जर पांढऱ्या प्रकाशात म्हणजे सूर्यप्रकाशात पाहिला तर आपल्याला त्याला कलर बँड्स पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे इंटरफरन्स. दॅट इज ड्यू टू इंटरफरन्स. खरं तर कलर्ड बँड दिसत आहेत म्हणजे आपल्याला ते डिस्पर्जन आहे असं अपेक्षित आहे उत्तर. पण स्टुडंट लक्षात ठेवा, पांढरा प्रकाश करण प्रिझममधून जाऊ दिल्यावर त्याचं 7 रंगात विभाजन होतं, त्याला आपण डिस्पर्जन म्हणतो. इथं सोप बबलमध्ये व्हाईट लाईट वापरल्यामुळं आपल्याला कलर्ड फ्रिंजेस मिळतात. दॅट इज ड्यू टू द इंटरफरन्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. इंटरफरन्स वॉज ऑब्झर्वड इन इंटरफरन्स चेंबर when air was present. Now the chamber is evacuated. If the same light is used, careful observer will see. म्हणजे सुरुवातीला एअर होता, आता व्हॅक्यूम आहे. मीडियम चेंज झालं. मीडियम चेंज झालं की लॅम्बडा बदलतो, वेवलेंथ बदलते. आता खरं तर आपण व्हॅक्यूम आणि एअर अप्रॉक्सिमेटली सारखेच गृहीत धरतो आहोत, पण इथे शब्द आला पहा केअरफुल. आणि म्हणजेच व्हॅक्यूममधली वेवलेंथ ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू एअर. आणि म्हणून जर खूप काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं, याचं उत्तर डी आहे. इंटरफरन्स इन विच ब्रेडथ ऑफ द फ्रिंज विल बी स्लाइटली इन्क्रीज्ड. त्याचे कारण इन्क्रीज इन द वेवलेंथ आहे. पण हे खूप कमी प्रमाणात आहे. रफली बोलायचं झालं तर आपण एअर आणि व्हॅक्यूम सारखेच गृहीत धरतो, पण केअरफुली मायक्रोस्कोपिक लेवलचं बोलायचं झालं तर मात्र व्हॅक्यूममध्ये वेवलेंथ ही थोडी वाढते आणि म्हणून त्याची ब्रेडथ वाढते असं रिलेशन आहे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. व्हेन द इंटरफरन्स ऑफ लाईट टेक्स प्लेस देन. आता बघा, मास इज कन्झर्व्ड, एनर्जी इज कन्झर्व्ड, इंटेन्सिटी ॲट ऑल द पॉईंट्स इज सेम, इंटेन्सिटी ॲट द ऑल पॉईंट्स इज 0. आपलं ह्याचं उत्तर माहिती आहे, आत्ताच आपण पाहिलं आहे. एनर्जी इज कन्झर्व, मास कन्झर्व होत नाही, इंटेन्सिटी ॲट द ऑल पॉईंट सेम नाही आहे, सर्व ठिकाणी इंटेन्सिटी सारखी नाही, ती कमी जास्त आहे, त्याला तर आपण इंटरफरन्स म्हणतो आहे. किंवा ती 0 पण नाही आहे, काही ठिकाणी 0 आहे, काही ठिकाणी मॅक्झिमम आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे एनर्जी इज कन्झर्व्ड. स्टुडंट्स, आणखी काही प्रश्न बघूयात. पुढचा घ्या प्रश्न प्रश्न क्रमांक 16. व्हेन इंटरफरन्स ऑफ लाईट टेक्स प्लेस द इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटरफरन्स ज्यावेळेस घडून येतेस इंटेन्सिटी ऑफ लाईट, ऑप्शन ए वाचून बघूयात. इज मॅक्झिमम ॲट सम पॉईंट्स अँड ॲट रेस्ट ऑफ द पॉईंट्स इज मिनिमम. हे पहिलं उत्तर बरोबर आहे. काही ठिकाणी मॅक्झिमम आहे आणि उर्वरित पॉईंटला मात्र मिनिमम असते. उत्तर आपलं आलं आहे ऑप्शन ए, तरी बाकी वाचून बघूयात. ऑप्शन बी आहे इन्क्रीज ॲट सम पॉईंट्स अँड रिमेन द सेम ॲट द रेस्ट पॉईंट. हे उत्तर नाही आहे. डिक्रीज ॲट सम पॉईंट्स अँड रिमेन द सेम राहतच नाही आहे, हा अर्धा पार्ट यातला चुकीचा आहे. डू नॉट चेंज ॲट ऑल नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 17. फॉर इंटरफरन्स ऑफ लाईट टू सोर्सेस मस्ट हॅव. फॉर इंटरफरन्स ऑफ लाईट टू सोर्सेस मस्ट हॅव
आता सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे ते सोर्सेस कोहेरंट असले पाहिजेत आणि ते कोहेरंट असण्यासाठी त्यांची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे आणि म्हणजे उत्तर आहे ऑप्शन ए. द टू सोर्सेस मस्ट हॅव सेम फ्रिक्वेन्सी. क्वेश्चन नंबर 18. कलर्स ऑफ थिन फिल्म्स आर ड्यू टू. आत्ताच आपण पाहिलं आहे पहा, इथं थिन फिल्म असं म्हटलं आहे. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण सोप बबल घेतला होता. सोप बबल हा थिन फिल्म म्हणून काम करतो आणि त्याच्यामधले कलर्स हे इंटरफरन्स ऑफ लाईटमुळे असतात. प्रश्न क्रमांक 19. द ट्रान्सव्हर्स नेचर ऑफ लाईट इज शोन बाय. कोणत्या फिनॉमिनामुळे ट्रान्सव्हर्स नेचर डिटेक्ट झालं आहे? ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, पोलरायझेशन. हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे. लाईटचं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन फिनॉमिना हा ट्रान्सव्हर्स नेचर दाखवतो आणि म्हणून इथं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 20. इन द इंटरफरन्स पॅटर्न एनर्जी इज. आता इथं एनर्जी कॉन्झर्व होते, एनर्जी कन्झर्व होते. याचं ऑप्शन सी हे उत्तर आहे. बट रिडिस्ट्रीब्युटेड बघा, म्हणजे काही ठिकाणी मॅक्झिमम आहे, काही ठिकाणी मिनिमम आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन सी, कन्झर्वड बट रिडिस्ट्रीब्युटेड. स्टुडंट्स, अशा रीतीने आपण इंटरफरन्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स याच्यावरचे काही MCQ सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.